रामकृष्ण हरी. आपण जेव्हा लोकांना ज्ञान देत असतो तेव्हा आपल्या आचरणात ते आलं पाहिजे. जेव्हा आपल्या वाणीत ताकद कधी येणार आहे, जेव्हा आपण आपल्या आचरणात आणतो आणि जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा. एक प्रसंग सांगायचा झाला तर एक मुलगा खूप गुळ खायचा. तो इतका गुळ खायचा की त्या गुळ खायचं थांबायचंच नाही. त्याची आई त्याला सांगून सांगून दमली. नंतरनी त्या आईने ठरवलं की याला आता त्या एका महाराजांकडे नेऊन तिथे त्याला सांगावं की गुळ खाऊ नकोस. मग ती आई त्या मुलाला घेऊन एका महाराजांकडे जाते आणि नंतर त्या महाराजांना म्हणते की माझा मुलगा खूप गुळ खातो, त्याला सांगा की तुम्ही गुळ खाऊ नका म्हणून. मग ते महाराज म्हणतात की तुम्ही आत्ता येऊ नका, पुढच्या आठवड्यात या, मग मी तुम्हाला सांगतो, मग मी तुमच्या मुलाला सांगतो की गुळ खाऊ नको म्हणून. मग ती आई म्हणते की महाराजांचा काही यज्ञ वगैरे असेल म्हणून आपण पुढच्या आठवड्यात येऊ. नंतर ती आई आपल्या मुलाला घेऊन घरी जाते आणि नंतर एक आठवडा गेल्याच्या नंतर ती परत येते आणि तेव्हा ते महाराज त्या मुलाला सांगू लागतात की बाळा गुळ खायचा नाही, गुळ जरी गोड असला तरी तो आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे, म्हणून कधीच गुळ खाऊ नकोस. मग असं सांगितल्यानंतर ती आई म्हणते महाराज हे तुम्ही एका आठवड्याच्या आधी सुद्धा सांगू शकता, इतका वेळ का लावला. तर तेव्हा ते महाराज म्हणतात की एका आठवड्याच्या आधी मीच खूप गुळ खायचो, मी आधी गुळ खायचा बंद केला आणि मग ह्या मुलाला सांगितलं. हे दुसरे तिसरे कोणी नसून शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते. म्हणजे प्रत्येकाने एक विचार करावा की लोकांना काही सांगण्याच्या आधी ते आपल्या आचरणात आणावं, नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. जगाला बदलण्याच्या आधी आपण स्वतःत बदल करा, जग आपोआप बदलेल. मग जसा एकनाथ महाराजांनी स्वतःत बदल केला तसा आपण सर्वांनी आधी आपल्यात बदल करायला पाहिजे. मग ते आपल्या वाणीत ताकद येईल आणि जग आपोआप बदलेल. रामकृष्ण.